त्या मुद्द्या संदर्भामध्ये तुम्ही मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपला धन्यवाद। नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यातील ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिक सेवा सुविधा इत्यादी देण्याबाबत अधिनियम 2025 मधील लाभ तातडीने उपलब्ध करून देण्याबाबत महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ पेक्सोमॅक्स मराठवाडा प्रादेशिक विभाग उत्तर यांच्या वतीने नांदेड जिल्ह्यासह संभाजीनगर जालना व हिंगोली जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध मागण्याबाबत वारंवार निवेदने बैठका तसेच लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करूनही महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिक सेवा सुविधा इत्यादी देण्याबाबत अधिनियम 2025 होऊन अंमलात येऊनही त्याची प्रभावी अंमलबजावणी झालेली नाही। अधिनियमानुसार 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना दरमहा 7,000 रुपये मानधन, 5 लाख रुपये मोफत आरोग्य सेवा, दरवर्षी महाराष्ट्र दर्शनासाठी 15,000 रुपये अनुदान, निर्धारित ज्येष्ठ नागरिकांसाठी निवास व भोजनाची व्यवस्था तसेच टोल फ्री तक्रार निवारण हेल्पलाईन उपलब्ध करून देण्याची तरतूद असतानाही मात्र लाभार्थ्यांना या सुविधाचा प्रयत्न लाभ मिळत नाही। ज्येष्ठ नागरिक आर्थिक आरोग्य व सामाजिक अडचणीत सामोरे जावे लागत आहे। त्यामुळे नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यातील सर्व पात्र ज्येष्ठ नागरिकांना अधिनियमातील सर्व लाभ तातडीने उपलब्ध करून देणे प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी अशी मी शासनाला आपल्या मार्फत अध्यक्ष महोदय मी विनंती करतो।